पहा की त्यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी स्वीकारली, हा त्या दोन पक्षाचा, आणि उमेदवारी ज्याने स्वीकारली त्यांचा प्रश्न आहे. महाविकास आघाडी म्हणून तो मतदारसंघ आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. खरं म्हणजे तिथे भारतीय जनता पक्ष ज्यांनी वाढवला, रुजवला, मोठा केला, शिवसेना भाजपा युतीचे शिल्पकार म्हणून सुद्धा ज्यांना म्हटलं जातं, बाळासाहेबांबरोबर ते प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन, तिचं तिकीट नाकारून प्रमोद महाजन यांची ज्याला आपण लेगसी म्हणतो ती पूर्णपणे संपून टाकली. मुंडे परिवाराचं सुद्धा साधारण याच प्रकारे अधपतन केलं. आता महाजन यांना सुद्धा भाजपच्या राजकारणातून, इतिहासातून त्यांचं पान शेवटचं जे होतं ते फाडलं गेलं. त्या मतदारसंघामध्ये सुनील दत्त, प्रिया दत्त यांच्यासह अनेक महत्त्वाचे लोक निवडून आले काँग्रेसच्या माध्यमातून. मधुकर सरपोतदार शिवसेनेचे निवडून आले त्या मतदारसंघातून. आता वर्षा गायकवाड यांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून दिलेली आहे. मी खात्रीनं सांगतो, उज्ज्वल निकम हे जरी भाजपचे उमेदवार असले तरी ती जागा महाविकास आघाडीचा उमेदवार 100% जिंकेल, 100% जिंकेल. माझ्या माहितीनुसार त्या मतदारसंघात भाजपच्या अनेक प्रमुख नेत्यांनी उमेदवारी घेण्यास नकार दिला. त्या भागात कोणी उमेदवारी घ्यायला तयारच नाही आहे. उज्ज्वल निकम यांनी खरं म्हणजे जळगावमधून उमेदवारी घ्यायला पाहिजे होती असं मला वाटतं, की त्यांचं होम ग्राउंड आहे. पण अर्थात तो त्यांचा प्रश्न आहे, त्यानं उमेदवारी स्वीकारली आहे आणि नक्कीच तिथे एक लढत चांगली होईल. सर, तुम्ही म्हणताय घाबरताय, अर्थात ते नाशिकमध्ये सुद्धा दिसते उमेदवार अजून सुद्धा कोणी तयार होत नाही. छगन भुजबळांनी सुद्धा बघा, मुंबईमध्ये 2 ठिकाणी अद्याप उमेदवार जाहीर करू शकले नाहीत. आपल्याला माहीत असेल, मला वाटतं दक्षिण मुंबई, त्यानंतर वायव्य मुंबई ज्याला आम्ही म्हणतो, जिथे अमोल कीर्तीकर आमचे उभे आहेत, तिथे उमेदवारी नाही अद्याप जाहीर केली. ठाणे, मुख्यमंत्र्यांचा सो कॉल्ड गड तथाकथित, तिथे उमेदवारी जाहीर केलेली नाही. कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा अधिकृतपणे उमेदवारी जाहीर झालेली नाही. शिवसेनेच्या दुसऱ्या गटाची जी आहे ना, फडणवीस गटाची, शिवसेना फडणवीस गट म्हणतो मी त्याला, त्यांचा उमेदवार अजून आलेला नाही. तो शिवसेना फडणवीस गटानं नाशिकला सुद्धा अद्याप उमेदवार दिलेला नाही. तो शिंदे गट नाही, तो फडणवीस गट आहे, शिवसेना फडणवीस गट. आणि ती मोदी शहा प्रायव्हेट लिमिटेड आहे. जो शिंदेचा शिवसेना त्याला जे धनुष्यबाण वगैरे काय दिलं आहे ते शिंदे अमित शहा मोदी प्रायव्हेट लिमिटेड फडणवीस गट इनकॉर्पोरेटेड. ते त्यांनी नाशिकला सुद्धा अद्याप उमेदवार देऊ शकले नाही. काही ठिकाणी फक्त औपचारिकता म्हणून उमेदवार दिले आहेत. जसं काल उत्तर मध्य मुंबईत सरकारी वकील निकम, ॲडव्होकेट निकम यांना दिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये आम्ही 30 आणि 35 याच्यापेक्षा आसपास जागा आम्ही जिंकतो या क्षणी. कोणी कितीही मोठ्या घोषणा करू द्या, जिंकण्याची एवढीच तुम्हाला खात्री असेल तर अनेक मतदारसंघात फडणवीस आणि अजित पवार धमक्या कोणाला देत आहेत. काल सोलापुरात उत्तम जानकरांच्या नावानं धमकी देण्यात आली. युतीचं काम करा नाही ते तुरुंगात टाकू वगैरे धमक्या सुरू आहेत ना. तुम्हाला जिंकण्याची एवढी खात्री आहे ना, एक अकेला सफर भारी नरेंद्र मोदी, मग धमक्या कशाला देत आहे? लोकशाही आहे ना, लोकांना ठरवू द्या. या बारामती शिरूर मतदारसंघामध्ये स्वतः अजित पवार धमक्या देत आहेत जाहीरपणे. व्यापारी, उद्योजक हे सगळे काम करणारे लोक आहेत, त्यांना नोटिसा मारणं, त्यांना बोलवून दंड आकारण्याच्या धमक्या देणं, 50 कोटी 20 कोटी त्या नोटिसा पाठवायच्या. मग सांगायचं माझं काम करायचं, माझ्या पत्नीचं काम करायचं, याचं काम करायचं, नाहीतर
तुला 50 कोटी भरावे लागतील, दंड मारणार. मग तिथे गेल्यावर तू दंड कमी होतो. या धमक्या कशा करता? मी बघून घेईन काय? तुम्ही काय बघून घेणार? 4 जूनला तुम्हाला जनता बघून घेते. तुम्ही काय बघून घेते आम्हाला? ही लोकशाही आहे बरं का. नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, ही भाषा जर तुम्ही करत असाल तर या राज्याच्या जनतेनं ठरवलेलं आहे काय करायचं ते. तुमच्या धमक्यांना 5-25 लोक भीक घालतील, ज्यांचे तुमच्याशी आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत, जे तुमचे ठेकेदार आहेत. पण जनता हा दबाव झुगारणार नाही. बारामती लोकसभा मतदारसंघात ज्या पद्धतीनं अजित पवार गावागावातल्या लोकांना धमक्या देत आहेत, मला मताधिक्य नाही दिलं तर बघून घेईन, हा काय प्रकार आहे? अनेक वर्ष आपण विधानसभेत आहात, मंत्री आहात, ही भाषा तुम्हाला शोभते का? निवडणूक जर फेअर निवडणूक करायची असेल तर लोकांना निर्णय घेऊ द्या, तुम्ही खरे की माननीय शरद पवार खरे. साहेब, तुमचं प्रेम बारामतीवर जास्त दिसतं, कारण सुरुवातीपासून तुम्ही बारामतीमध्ये येत आहे, सभा घेताय. आज सुद्धा तुम्ही सुप्रिया सुळेंसाठी खास सभा म्हणजे घेणार आहात, महायुतीची अर्थात सगळेजण असणार. नक्कीच बारामतीची लढाई ही महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे. अर्थात 48 जागा आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. पण कोणीतरी दिल्ली गुजरातच्या ऐरेगैरे येतील आणि बारामतीमध्ये आम्ही तुमचा पराभव करून दाखवतो. बघा, राजकीय मतभेद आमचे माननीय पवारसाहेब किंवा त्यांच्या पक्षाचे असू शकतात, आम्ही एकत्र आहोत. पण शेवटी जेव्हा आमच्या अस्मितेवरती घाला घालण्याचा प्रयत्न येतो तेव्हा आम्ही सगळे मराठी माणसं एक आहोत. आज आम्ही एकत्र आहोत. बारामतीमध्ये शरद पवारांचा पराभव आम्ही करून दाखवला आहे, त्यांना देशाला दाखवायचं असेल तर ते शक्य नाही. आम्ही सगळे माननीय पवारसाहेबांच्या बरोबर आहोत. मला वाटतं उद्या किंवा परवा माननीय उद्धवसाहेब खडकवासल्याला सभा घेत आहेत. आत्ता आम्ही सासवडला माननीय पवारसाहेब आणि मी एकत्र आहोत, सभा घेत आहोत. अजित पवार असं म्हणतात की त्यांच्या घरातली सगळी भावंडं सुप्रियासाठी धावतं. तिकीट नाकारून प्रमोद महाजन यांची ज्याला आपण लेगसी म्हणतो ती पूर्णपणे संपून टाकली. मुंडे परिवाराचं सुद्धा साधारण याच प्रकारे अधपतन केलं. आता महाजन यांना सुद्धा भाजपच्या राजकारणातून इतिहासातून त्यांचं पान शेवटचं जे होते ते फाडलं गेलं. त्या मतदारसंघामध्ये सुनील दत्त, प्रिया दत्त यांच्यासह अनेक महत्त्वाचे लोक निवडून आले काँग्रेसच्या माध्यमातून. मधुकर सरपोतदार शिवसेनेचे निवडून आले त्या मतदारसंघातून. आता वर्षा गायकवाड यांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून दिलेली आहे. मी खात्रीनं सांगतो, उज्ज्वल निकम हे जरी भाजपचे उमेदवार असले तरी ती जागा महाविकास आघाडीचा उमेदवार 100% जिंकेल, 100% जिंकेल. माझ्या माहितीनुसार त्या मतदारसंघात भाजपच्या अनेक प्रमुख नेत्यांनी उमेदवारी घेण्यास नकार दिला. त्या भागात कोणी उमेदवारी घ्यायला तयारच नाही आहे. उज्ज्वल निकम यांनी खरं म्हणजे जळगावमधून उमेदवारी घ्यायला पाहिजे होती असं मला वाटतं, की त्यांचं होम ग्राउंड आहे. पण अर्थात तो त्यांचा प्रश्न आहे, त्यानं उमेदवारी स्वीकारली आहे. आणि नक्कीच तिथे एक लढत चांगली होईल. सर, तुम्ही म्हणताय घाबरताय, अर्थात ते नाशिकमध्ये सुद्धा दिसते, उमेदवार अजून सुद्धा कोणी तयार होत नाही. छगन भुजबळांनी सुद्धा बघा, मुंबईमध्ये 2 ठिकाणी अद्याप उमेदवार जाहीर करू शकले नाहीत. आपल्याला माहीत असेल, मला वाटतं दक्षिण मुंबई, त्यानंतर वायव्य मुंबई ज्याला आम्ही म्हणतो, जिथे अमोल कीर्तीकर आमचे उभे आहेत, तिथे उमेदवारी नाही अद्याप जाहीर केली. ठाणे, मुख्यमंत्र्यांचा सो कॉल्ड गड तथाकथित, तिथे उमेदवारी जाहीर केलेली नाही. कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा अधिकृतपणे उमेदवारी जाहीर झालेली नाही. शिवसेनेच्या दुसऱ्या गटाची जी आहे ना, फडणवीस गटाची, शिवसेना फडणवीस गट म्हणतो मी त्याला, त्यांचा उमेदवार अजून आलेला नाही. तो शिवसेना फडणवीस गटानं नाशिकला सुद्धा अद्याप उमेदवार दिलेला नाही. तो शिंदे गट नाही, तो फडणवीस गट आहे, शिवसेना फडणवीस गट. आणि
ती मोदी शहा प्रायव्हेट लिमिटेड आहे. जो शिंदेचा शिवसेना झाला जे धनुष्यबाण वगैरे काय दिलं आहे ते शिंदे अमित शहा मोदी प्रायव्हेट लिमिटेड फडणवीस गट इनकॉर्पोरेटेड. ते त्यांनी नाशिकला सुद्धा अद्याप उमेदवार देऊ शकले नाही. काही ठिकाणी फक्त औपचारिकता म्हणून उमेदवार दिले आहेत. जसं काल उत्तर मध्य मुंबईत सरकारी वकील ॲडव्होकेट निकम यांना दिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये आम्ही 30 आणि 35 याच्यापेक्षा आसपास जागा आम्ही जिंकतो या क्षणी. कोणी कितीही मोठ्या घोषणा करू द्या, जिंकण्याची एवढीच तुम्हाला खात्री असेल तर अनेक मतदारसंघात फडणवीस आणि अजित पवार धमक्या कोणाला देत आहेत. काल सोलापुरात उत्तम जानकरांच्या नावानं धमकी देण्यात आली. युतीचं काम करा नाही ते तुरुंगात टाकू वगैरे धमक्या सुरू आहेत ना. तुम्हाला जिंकण्याची एवढी खात्री आहे ना. एक अकेला सफर भारी नरेंद्र मोदी. मग धमक्या कशाला देत आहे. लोकशाही आहे ना. लोकांना ठरवू द्या. या बारामती शिरूर मतदारसंघामध्ये स्वतः अजित पवार धमक्या देत आहेत जाहीरपणे. व्यापारी उद्योजक हे सगळे काम करणारे लोक आहेत. त्यांना नोटिसा मारणं, त्यांना बोलवून दंड आकारण्याच्या धमक्या देणं, 50 कोटी 20 कोटी त्या नोटिसा पाठवायच्या. मग सांगायचं माझं काम करायचं, माझ्या पत्नीचं काम करायचं, याचं काम करायचं, नाहीतर तुला 50 कोटी भरावे लागतील, दंड मारणार. मग तिथे गेल्यावर तू दंड कमी होतो. या धमक्या कशा करता. मी बघून घेईन काय. तुम्ही काय बघून घेणार. 4 जूनला तुम्हाला जनता बघून घेते. तुम्ही काय बघून घेते आम्हाला. ही लोकशाही आहे बरं का. नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, ही भाषा जर तुम्ही करत असाल तर या राज्याच्या जनतेनं ठरवलेलं आहे काय करायचं ते. तुमच्या धमक्यांना 5-25 लोक भीक घालतील ज्यांचे तुमच्याशी आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत, जे तुमचे ठेकेदार आहेत. पण जनता हा दबाव झुगारणार नाही. बारामती लोकसभा मतदारसंघात ज्या पद्धतीनं अजित पवार गावागावातल्या लोकांना धमक्या देत आहेत, मला मताधिक्य नाही दिलं तर बघून घेईन, हा काय प्रकार आहे. अनेक वर्ष आपण विधानसभेत आहात, मंत्री आहात. ही भाषा तुम्हाला शोभते का. निवडणूक जर फेअर निवडणूक करायची असेल तर लोकांना निर्णय घेऊ द्या. तुम्ही खरे की माननीय शरद पवार खरे. साहेब तुमचं प्रेम बारामतीवर जास्त दिसतं कारण सुरुवातीपासून तुम्ही बारामतीमध्ये येताय, सभा घेताय. आज सुद्धा तुम्ही सुप्रिया सुळेंसाठी खास सभा म्हणजे घेणार आहात. महायुतीची अर्थात सगळेजण असणार. नक्कीच बारामतीची लढाई ही महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे. अर्थात 48 जागा आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. पण कोणीतरी दिल्ली गुजरातच्या ऐरेगैरे येतील आणि बारामतीमध्ये आम्ही तुमचा पराभव करून दाखवतो. बघा राजकीय मतभेद आमचे माननीय पवारसाहेब किंवा त्यांच्या पक्षाचे असू शकतात, आम्ही एकत्र आहोत. पण शेवटी जेव्हा आमच्या अस्मितेवरती घाला घालण्याचा प्रयत्न येतो तेव्हा आम्ही सगळे मराठी माणसं एक आहोत. आज आम्ही एकत्र आहोत. बारामतीमध्ये शरद पवारांचा पराभव आम्ही करून दाखवला आहे. त्यांना देशाला दाखवायचं असेल तर ते शक्य नाही. आम्ही सगळे माननीय पवारसाहेबांच्या बरोबर आहोत. मला वाटतं उद्या किंवा परवा माननीय उद्धवसाहेब खडकवासल्याला सभा घेत आहेत. आता आम्ही सासवडला माननीय पवारसाहेब आणि मी एकत्र आहोत, सभा घेत आहोत. अजित पवार असं म्हणतात की त्यांच्या घरातली सगळी भावंडं सुप्रियासाठी धावत आहेत. पायाला भिंगरी लावून गरा फिरतात. माझ्यासाठी कोणी फिरलं नाही. प्रश्न असा आहे फक्त त्यांची भावंडच कशाला. आम्ही सगळी सुप्रियाची भावंड आहोत या क्षणी या राज्यामध्ये. आणि प्रत्येकाला वाटतंय सुप्रिया सुळे यांनी प्रचंड मताधिक्याने निवडून यावं. याचं कारण ज्या पद्धतीनं तुम्ही दळभद्री राजकारण, अमानुष राजकारण करताय मोदी शहांच्या नादाला लागून, ते महाराष्ट्राला पटलेलं नाही. काल मोदी कोल्हापूरच्या सभेमध्ये बोलताना असं म्हणाले की नकली शिवसेना ही सनातनी विरोधामध्ये आहे. काय मोदींचं एवढं तुम्ही मोदींचं सिरियसली घेऊ नका. मी असं म्हणतो मोदींना एवढं सिरियसली घ्यायचं कारण नाही. ज्या मोदींनी निवडणूक आयोग सर्व घटनात्मक संस्था आपल्या पायाखाली घेतलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून बरं का
शिवसेना फडणवीस गट स्थापन केला हां, आणि आम्हाला सांगतात नकली. 4 जून नंतर याचं उत्तर जनता देईल. मी आत्ता सांगतो आणि आम्ही देऊ. 4 जूनला मोदींनी हा प्रश्न विचारावा आम्हाला, कोण नकली कोण असली, आणि कोल्हापुरात येऊनच प्रश्न करावा तुळजा भवानीच्या किंवा महालक्ष्मीच्या साक्षीनं. कांदा निर्याती संदर्भात काल तुम्ही बोलल्यानंतर निर्णय घ्यायला लागला आणि कांदा निर्याती पांढरा कांदा बरं का किती 2 लाख मेट्रिक टन 2 लाख मेट्रिक गुजरातचा पांढरा कांदा निर्यात बंदी उठवून निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही गुजरातच्या व्यापाऱ्यांना आणि कांदा उत्पादकांना मालामाल करताय. महाराष्ट्रानं काय माती खायची का शेतकऱ्यांना? इकडल्या शेतकऱ्यांना कांदा रस्त्यावर फेकायचा, आत्महत्या करायची. आम्ही आवाज उठवला ना, आम्ही सगळ्यांनी आवाज उठवला. मी म्हणत नाही, माननीय उद्धव साहेबांनी उठवला. आम्ही त्या दिवशी त्याच्यावरती प्रश्न उपस्थित केले शरद पवार साहेबांनी. तेव्हा नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला जाग आली. त्यांना माहिती आहे महाराष्ट्र पेटलेलं आहे. जागोजाग तुमच्यावर कांदे फेकून मारले असते. आणि बोला. शरद पवार या सगळ्या बाबतीत असं म्हणतात, तुम्ही आता म्हटलं की मोदींनी यंत्रणा पायाखाली घेतल्या. पवार असं म्हणतात की आम्ही लोकशाही मार्गाने लढा उभारू. यावरती बावनकुळेंचं म्हणणं आहे की पवार या सगळ्या यंत्रणांना स्वायत्त यंत्रणांना प्रेशराईज करण्याचा प्रयत्न करतात. हो करतोय. मग तुम्ही काय करताय? तुम्ही बावनकुळ्यांना लोकशाही माहिती आहे का? ज्या बावनकुळ्यांना 2019ला तिकीट नाकारलं त्याने लोकशाहीवर बोलू नये. तुमचे अजित पवार फडणवीस ज्या पद्धतीनं मतदारांना धमक्या देत आहेत, हे लोकशाहीत बसतंय का? त्यांना विचारा जरा. ज्या विदर्भातून बावनकुळे येत आहेत, नागपूरसह सर्व जागांवर महाविकास आघाडी चांगल्या प्रकारे विजय प्राप्त करते. गेल्या 10-15 दिवसापासून अजित पवार बारामती लोकसभा मतदारसंघात ठोकून आहे. काही होणार नाही. कुठेतरी भीती वाटते का? बारामतीमध्ये तळ ठोका, तंबू ठोका, बरं का, स्वतःला बांधून घ्या, काही होणार नाही. काल मी त्यांचं एक विधान ऐकलं, मी लढायला उतरतो तो जिंकण्यासाठीच. मग 2019ला पार्थ पवार का पडले? 2019ला पार्थ पवारला का विजय करू शकला नाहीत आपण आपल्या चिरंजीवांना? बघा, हे अजित पवार आहेत, स्वतःची कातडी वाचवणारे नेते आहेत. आपली कातडी वाचवण्यासाठी त्यांनी पक्षांतर केलं आहे आणि आपली कातडी वाचवण्यासाठीच ते शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यावरती घाणेरड्या भाषेमध्ये टीका करत आहेत. पक्ष सोडलात त्याच्याविषयी आमच्याविषयी काय म्हणणं नाही, पण थोडी तरी मर्यादा आणि भान राखा. ज्या माननीय पवार साहेबांनी तुम्हाला इतकं मोठं केलं आणि आज ज्या शिखरावरती आणून बसवलं आहे, तुम्ही त्यांच्याशी अशा प्रकारची भाषा वापर जणू काय तुम्ही वरून धग्यातूनच पडलाय आणि सगळं तुम्हीच पवारांना घडवलं आहे, शरद पवारांना. तेव्हा आता चिरंजीव पडले. आता बारामतीमध्ये त्यांच्या पत्नीच्या पराभवाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. मला सुनेत्रा वहिनी कोणाला पार्थ पवारांना त्यांना खरं म्हणजे Z+ द्यायला पाहिजे. Y+ खूपच कमी आहे. सगळ्यांना अजित पवारांच्या कुटुंबियांना Z+, CRPF वगैरे या सगळ्या द्या ना. द्या ना सगळ्यांना. कारण ह्यांच्यापासून खरं म्हणजे जनतेला धोका आहे. ज्या प्रकारे त्यांचे वडील पार्थ पवारचे, बरं का, लोकांना धमकावत आहेत रोज उठून जाहीरपणे आपल्या कॅमेऱ्यासमोर, मी वाढपी आहे, मी देईन कोणाला द्यायचं ते, मी ठरवून कोणाला किती द्यायचं. महाराष्ट्राच्या तिजोरीचे आपण मालक आहात का? ही भाषा 4 जून नंतर वापरून दाखवा आम्हाला. आपण मी वाढपी आहे म्हणे, कारण मी ऐकत होतो, मी वाढपी आहे, मी ठरवेन कोणाला किती द्यायचं. शरद पवारांनी तुमच्या हातामध्ये वाढायला दिलं भांडं, बरं का, म्हणून तुम्ही वाढपी आहात. नाही तर तुम्हाला पत्रावळी उचल्याची वेळ आली असती. पवारांनी सुप्रिया सुळेंची मिमिक्री सुद्धा केली. कोणी? सुप्रिया सुळेंची मिमिक्री केली अजित पवार. ते असं नक्कल करतायत, सगळं मी केलं, माझ्याच कामाचं श्रेय सुप्रिया सुळे घेतात. तुम्ही जे काम केलं आहे, तुम्हाला हे काम करण्या इतपत सामर्थ्य दिलं कोणी? सुप्रियाच्या वडिलांनीच दिलं ना, आपल्या काकानेच दिलं की. नाहीतर तुम्हाला बारामतीमध्ये दूधच विकावं लागलं असतं आतापर्यंत राजदूतवरून. मोदींना खरोखर तुम्ही सिरियसली घेऊ नका. मुंबईत 7 होत आहेत, 7 मुंबईत 7 सभा होत आहेत.
देशाच्या प्रधानमंत्र्याला काम नाही आहे, कार्यवाहक असले तरी मुंबईत ते 7 सभा घेणार आहेत. 2014 साली मोदींच्या बाबतीत जी लोकभावना होती ती आज राहुल गांधीच्या बाबतीत आहे. एवढं तुम्हाला मी सांगतो. राहुल गांधींच्या सभा तुम्ही कव्हर करता. परवाची अमरावतीची सभा पहा, किती लाख लोक तिकडे जमले होते. 2014ला जे प्रेम लोकांनी मोदीला दिलं, नरेंद्र मोदींना दिलं, त्याच भूमिकेत राहुल गांधी आहेत. महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये राहुल गांधींना प्रचंड प्रतिसाद मिळतोय आणि 4 जूनला तुम्हाला सरकार बदललेलं दिसेल. बघा कशा अहो पार्थ पवार हा विषय आहे का चर्चेच्या देशामध्ये? दुसरे प्रश्न नाही का? बोलिए. मैनिफेस्टो आ गया, शरद पवार जी का आ गया, आपका भी आ गया, सबका आ गया. ऑल वर एक्सपेक्टिंग कि महाविकास आघाड़ी का कुछ साथ में अगर आप कोलैबोरेशन करते और वो आता तो 3 अलग अलग पार्टियां है. हमारा इंडिया अलायंस का एक मैनिफेस्टो ऑलरेडी पब्लिश हो गया है, लेकिन 3 अलग पार्टी नेता अलग है, बहुत विचार थोड़े कभी अलग होते हैं. उसमें कोई ज़्यादा, हम एक साथ प्रचार कर रहे हैं ना. हमारी प्रचार की रणनीति एक साथ है. हम एक साथ, अभी आज कल पवार साहब और उद्धव ठाकरे जी एक साथ हैं. आज मैं और पवार साहब वहाँ सासवड़ पुरंदर में जा रहा हूँ. राहुल गांधी जी के साथ उद्धव जी शरद पवार रहेंगे. और क्या है? सांसद हैं, दिल्ली में रहते हैं सर, लेकिन इनहेरिटेंस टैक्स के ऊपर शिवसेना यूबीटी का एग्जैक्टली स्टैंड क्या है? जब कांग्रेस देखेंगे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणताय श्रीरंग बारमेंनी पार्थ पवारांचा पराभव केला होता. आता तीच वेळ पार्थ पवार त्यांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवारांचा प्रचार व्हावा यासाठी सुद्धा तीच यंत्रणा काम करते. सुनेत्रा पवारांचा पराभव व्हावा बारामतीमध्ये, त्यासाठी तीच शिंदेची यंत्रणा आम्हाला चांगली माहिती आहे. आम्हाला चांगली माहिती आहे. हां, हे जे गँगवॉर सुरू आहे त्यांच्या काय महायुतीमध्ये, ते फार इंटरेस्टिंग आहे. ते लवकर त्याचा स्फोट होईल. एकनाथ शिंदे काल कोल्हापूरच्या सभेमध्ये बोलताना असं म्हणाले की बाळासाहेबांचा मुलगा आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब हे पंजाला मतदान करणार आहे. शिवसेनेची 100% काँग्रेस झाले, त्यांचा काटाकीर झाल्याशिवाय राहणार. आम्ही आमच्या ह्याच्यावरती मोदीचे फोटो कधी फिरलो नाही. आम्ही कोणाला मतदान द्यायचं आणि कसं द्यायचं या संदर्भात बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला एक दिशा आखून दिलेली आहे. शिवसेनेचा जन्म झाला आणि शिवसेना वाढली तेव्हा एकनाथ शिंदे कुठेच नव्हते. इतिहास असं सांगतो शिवसेनेचा, इंदिरा गांधी संकटात असताना त्यांच्या मागे जे उभे राहिले ठामपणे ते बाळासाहेब ठाकरे होते. हे एकनाथ शिंदेना माहीत नसेल. थोडा साक्षरतेचा परिणाम आहे, म्हणजे शिक्षणाचा. त्याने वाचावा इतिहास, समजून घ्यावा. इंदिरा गांधी आणि बाळासाहेब ठाकरेंचे संबंध फार जिव्हाळ्याचे होते. इंदिरा गांधींना त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला होता. इंदिरा गांधींच्या काँग्रेसला यश मिळावं म्हणून त्यांनी एकदा निवडणुका लढल्या नव्हत्या. एकनाथ शिंदेने जरा समजून घ्यावं. काँग्रेस हा या देशातला पक्ष आहे. ज्या मोदींची ते गुलामी आणि दलाली करतायत त्या मोदींचा पक्ष महाराष्ट्र तोडण्यासाठी निघालेला आहे. मराठी माणसाच्या स्वाभिमानावर हल्ला करणारा तो पक्ष आहे आणि त्या पक्षाची चाटुगिरी जर राज्याचा मुख्यमंत्री करत असेल तर हा महाराष्ट्र ते सहन करणार नाही. काल देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की कोल्हापूरमध्ये अहो त्यांना म्हणू द्या ना, मान गादीला आणि मत मोदींना म्हणू द्या. छत्रपती शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी कोल्हापुरात आले याची इतिहासात नोंद राहील. ज्या शाहू फुले आंबेडकरांचा आपण घोष करतो त्यांच्या पराभवासाठी देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा येतात याची नोंद इतिहासात महाराष्ट्राचा नक्की राहील. चला, धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.